मेडिकलवर उपलब्ध होणाऱ्या काही औषधाचा वापर विद्यार्थी नशेसाठी करत असल्याची माहिती खासदार रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिल्याने खळबळ उडाली। नामांकित कोचिंग क्लासेसमुळे नांदेड शहर शैक्षणिक हब बनले आहे। राज्यभरातून विद्यार्थी इथे कोचिंग क्लासेससाठी येत आहेत, पण काही विद्यार्थी नशेच्या विळख्यात सापडत असल्याचे दिसत आहे। मेडिकलवर सहज उपलब्ध होणाऱ्या काही औषधाचा वापर हा नशेसाठी केला जात आहे। हाच प्रश्न आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित केला। नांदेड शहरातील काही मेडिकल्सवर नशेच्या गोळ्या विकल्या जात असल्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले। मी बोलताना असं सांगितलं की नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत आणि इथं ड्रग्स विक्रीचं प्रमाण वाढलंय। काय नेमका प्रकार आहे, काय कानावर आलं? नाही, माझ्या कानावर असं आलंय की आपण बघू शकता नांदेड शहर हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे। महाराष्ट्र आणि परराज्यातून विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येत आहेत, मोठ्या प्रमाणात क्लासेस इथं चालत आहेत। पण आपण बघू शकता अलीकडच्या काळामध्ये नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ड्रग्स विक्री होत आहे असं माझ्या कानावर आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी आज जिल्हा नियोजन समिती पुढे हा विषय मांडलेला आहे। माननीय पालकमंत्री महोदय यांनाही मांडलेला आहे। इथं जे FDIचे अधिकारी आहेत त्यांना पालकमंत्री महोदयांनी निर्देशही दिलेले आहेत की कुठं अशा प्रमाणात या ठिकाणी ड्रग्स सहजता त्या आमच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे ते तपासा आणि त्याच्यावर कारवाई करा। आणि मी म्हणलं बाबा तुम्ही आतापर्यंत किती याच्यावर कारवाई केली आहे स्टॉलवर तशा, आणि मोठ्या प्रमाणात सहजरित्या त्या विद्यार्थ्यांना गोळ्या ड्रग्सच्या गोळ्या असतील हे असतील त्याप्रमाणे उपलब्ध होत आहेत। जिथं ह्या गोष्टी होत आहेत तिथं तुम्ही त्वरित कारवाई करण्यात यावी हा मुद्दा या आजच्या DPDCमध्ये उपस्थित केला। आली होती, काही निदर्शनास आलं, काय झालं? नाही, काही विद्यार्थ्यांनी काही लोकांनी मला या ठिकाणी निर्देशनास आणून दिलेले आहे। निश्चितच काही पुरावा असेल तर मी आपल्याला देईल। पालकमंत्री अतुल सावे यांनीही याबाबत पोलीस आणि अन्न औषध विभागाला कारवाईच्या सूचना केल्या। खासदार रवींद्र चव्हाण यांनी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे। शैक्षणिक हब झालेला आहे नांदेड, पण इथे विद्यार्थ्यांना ड्रग्स पुरवले जातात। सांगितलं ना, लॉ अँड ऑर्डरवर पण आज आम्ही SP ना स्ट्रिक्टली सांगितलं आहे की अशा सगळ्यांवर ताबडतोब कारवाई करा। काही मेडिकल शॉपमध्ये जर मिळत असतील तर त्या मेडिकल शॉपला FD आणि तुम्ही दोघांनी मिळून ताबडतोब सील केलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। मेंदू विकाराशी निगडीत आजारासाठी वापरले जाणारे प्रेगाबिन 300 आणि झोपेसाठी घेतले जाणारे नॅट्रोसन या औषधाचा वापर नशेसाठी केला जात असल्याचे निदर्शनास आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले। याबाबत अन्न औषध प्रशासनाने आणि पोलिसांनी बैठक घेतली असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कुठलेही औषध दिले जाऊ नयेत याबाबत सूचना दिल्या जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक अभिनव कुमार यांनी सांगितले। सर, नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ड्रग्स बाबत एक खासदारांनी प्रश्न उपस्थित केला, त्याला पालकमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे की पोलीस अधीक्षकांना तशा सूचना दिल्या। नेमकं कोणतं ड्रग्स आहे, काय आहे? आता वेगवेगळ्या मुद्द्यावर आज चांगली डिस्कशन झाली। त्यामध्ये महावितरणचा मुद्दा असो, वेगवेगळ्या मुद्द्यावर पीकच्या नुकसान झाले त्याचा मुद्दा, त्यामध्ये एक मुद्दा जे फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट रिलेटेड मुद्दा होता, यामध्ये की जे आमचे शेड्यूल ड्रग्स आहे जे मेडिसिन डिपार्टमेंटवर भेटतो, मेडिसिन शॉप्समध्ये भेटतो, पण ते मेडिसिनचा गैरवापरसुद्धा असतो। त्याची स्पेसिफिक क्वेश्चन होता माननीय खासदार साहेबांचा। प्रेगा मेडिसिन, नायट्रोसिन मेडिसिन हा सर्वचा गैरवापर काही यूथ त्यांच्या नसासाठी सुद्धा करतो। तो त्या मुद्द्यावर फूड अँड ड्रग्सचे रिप्रेझेंटेटिव्ह मीटिंगमध्ये होता, त्यांनी उभे होऊन आन्सर पण केलेला आहे की ते कारवाई करतील। आणि ह्यामध्ये जे पोलीस डिपार्टमेंटचा स्पेसिफिक एक लिमिटेड रोल असतो की आम्ही सुद्धा फार्मावाले किंवा मेडिसिन शॉप्सवाले त्यांच्यासोबत मीटिंग घेऊन आणि FDA वालेसोबत कोऑर्डिनेट करून जास्त कारवाई करणार। असे असे प्रेगा किंवा हा सर्व जो मेडिसिन आहे, काही कप सिरपसुद्धा फेन्साड्रिल किंवा असा कप सिरप कॉरेक्स हा सर्व काय आहे बँड मेडिसिन नाही, पण यांची काय गैरवापर नशेखोरीसाठी सुद्धा लोक करतो। ते यांचा कसा गैरवापर आणि फक्त प्रिस्क्रिप्शनवर भेटू असा काय नियोजन करायला लागेल ते FDA सोबत कोऑर्डिनेट करून आम्ही सुद्धा त्यांची मीटिंग घेणार। त्यांच्या बाबत FDAनं ऑलरेडी मीटिंगमध्ये जबाब दिलेला आहे। युवा अवस्थेत येताना मुलं वाईट सवयीकडे आकर्षित होतात। चुकीची संगत मिळाल्यावर तरुण वाईट मार्गाला लागतात, त्यामुळे पालकांनी विशेष सजगता बाळगणे गरजेचे आहे।